सो रायटिंग टेक्निक्स मध्ये बरेच वेगळे वेगळे पॅरामीटर्स दिलेत. सो त्यांनी जसं सिलेबस मध्ये एक एक गोष्ट मेन्शन केली, त्या त्या गोष्टी मी ह्याच्यात कव्हर करत घेतलेल्या आहेत. सो फर्स्ट आर द रूल्स फॉर गुड बिझनेस रायटिंग. म्हणजे बेसिक रूल्स काय, एक कुठलंही तुम्हाला बिझनेस रिलेटेड रायटिंग करायचे किंवा ना इन जनरल पण रायटिंग करायचे, तर नॉर्मली तुम्हाला रूल्स काय फॉलो करायचे. व्हेरी फर्स्ट थिंग इज नो व्हॉट यू वॉन्ट टू से बिफोर यू राईट. राईट. सो एव्हरी टाइम थिंक अँड राईट. राईट. रँडमली उगाचच काहीतरी डोक्यात आलं म्हणून लिहायला घ्यायचं नाही. पहिले विचार करा की मला मेसेज काय द्यायचा आहे, मला काय मेसेज या समोरच्याला कन्वे करायचा आहे, म्हणजे मग माझं रायटिंग त्या पद्धतीने होतं. दुसरी गोष्ट कन्साइज रायटिंग करायचं, म्हणजे शॉर्ट मध्ये लिहायला शिकायचं. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्याच्या नादात त्याची लेंथ खूप वाढवून ठेवतो. आणि लास्ट लेक्चरला पण मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला व्हॉट्सअपवर येणारे मेसेजेस तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा, की मेजॉरिटी ऑफ यू विल बी नॉट ट्राईंग टू रीड मेसेज विच इज व्हेरी लेंदी. एखादा तुम्हाला खूप मोठा मेसेज आला ना की तुम्ही तो वाचत नाही, तुम्ही शॉर्ट मेसेजेस वाचण्यावरती भर देता. सो इट इज द सेम सायकॉलॉजी फॉर एव्हरीबडी. So we will never try unless and until you know the thing is very important, you will take time out and you will read. एवढं सोडा, आपल्याला ऑफर लेटर जेव्हा येतात ना, रेअरली आपण ते ऑफर लेटर वाचतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय, म्युच्युअल फंड्स मध्ये काढताय, त्यांचे तेवढे मोठे मोठे डॉक्युमेंट्स येतात सह्यांना, आपण कधीच कोणी वाचायची तसदी घेत नाही. खूप कमी लोक चिकित्सक असतात जे वर्ड अँड वर्ड वाचल्याशिवाय सह्या करत नाही. ऑफर लेटर तर बऱ्याचदा लोक न वाचता साईन करतात, विच इज रॉंग. त्याच्यामुळे तुम्हाला त्यातले त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स समजून घ्यायचे नसतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा त्याच्यामुळे नंतर इश्यूज येऊ शकतात, बिकॉज एव्हरीबडी हॅज देअर ओन टर्म्स अँड कंडिशन्स. राईट. जसं माझ्या एका कलिग सोबत झालं होतं की एका ठिकाणी जॉब करताना माझी एक कलिग होती. कलिग म्हणजे ती फ्रेशर होती, ती फ्रेशर म्हणजे तिने जस्ट जॉईन केलं होतं. अँड देन शी वॉन्टेड टू जॉईन. एक मिनिट. ओके, सॉरी. So we have to always have a clear idea about what are we writing. Okay. Because writing has to be specific, it has to be to the point. Otherwise आपण unnecessary drag होत राहतो लिहिण्यामध्ये, आणि आपण to the point गोष्टी एक्सप्लेन करायला कमी पडतो मग. Second is keep it simple. Now this is something we all have to understand. Many times काय होतं माहितीये, रायटिंग करताना ना आपण ओव्हर आपली वोकॅबलरी स्ट्रेंथ किंवा आपलं इंग्लिशवरची कमांड आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा, तुम्ही थोडं बेटर लिहा, पण इतके अवघड वर्ड्स पण वापरू नका की ज्याच्यामुळे समोरच्याला त्याचा अर्थच कळत नाही. तर वर्ड्स डिफिकल्ट वापरायचे नाही, म्हणजे फॅमिलियर वर्ड्स वापरायचे. असे वर्ड्स चूज करायचे ज्याचं तुम्ही सिनॉनिम बघा पण ते फॅमिलियर असेल असं बघा. तुम्ही एकदम विचित्र नाव काढलं काहीतरी कुठून तरी शोधून आणि त्या गोष्टी जर लिहिल्या तर ते आउट ऑफ बॉक्स, म्हणजे समोरच्याला कळतच नाही की त्या त्याचा अर्थ काय, तर तुमच्या रायटिंगचा पर्पज सॉल्व्ह होत नाही. सेम थिंग इज विथ द कम्युनिकेशन ऑल्सो. राईट. इफ यू ट्राय टू communicate with very difficult words and very difficult vocabulary words which normally everybody is not aware of, then it becomes very difficult to understand.
राईट. तर समोरच्याला तुम्ही काय म्हणता ते कळत नाही. ही एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. लोकांना असे चुकीचे डोक्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत की असं अवघड खूप लिहिलं, खूप असं डिफरंट डिफरंट वर्ड शोधून काढले नेटवरून आणि ते टाकायचा प्रयत्न केला सेंटेन्सेस मध्ये तर तुमचं आउटस्टँड होतं. ते आउटस्टँड होणारच नाही कारण समोरच्याला तुमचा मेसेजच कळत नाही त्याच्यात. Right? And everybody, even though if somebody is very good at speaking or that person is very fluent, that doesn't mean he has a very strong vocabulary. If you are not focused to that word on day to day basis, even if you have read it somewhere in the some novel or somewhere in the news or somewhere, but if you don't use it in your day to day communication, then you don't remember those words, and then just you can't recall it. So keep it very simple. You should try to understand. Very important is find see your audience who is going to read it. कोण वाचणार आहे तुमचं लिहिलेलं गोष्टी? ईमेल असू दे, लेटर असू दे, तुम्ही एखादं शॉर्ट नोटीस असू दे, काहीही असू दे. रायटिंग इज एनिथिंग रायटिंग. सो ते कोण वाचणार आहे आणि त्यांचं अंडरस्टँडिंग किती आहे हे समजून घेऊन लिहिता आलं पाहिजे आपल्याला. नाही तर उगाचच आपल्याला फार येतं दाखवत बसायचं आणि समोरच्याला काहीच कळत नाही. सो इट इज ऑफ नो यूज. Right. So that you have to understand. Then writing should be to the point. म्हणजे we should be always focused about the point and we should not get dragged from it. Then provide the answers. Answers म्हणजे काय की whenever you are writing something, like if you are sending me some email or if you are sending me some information about your business, for example, कोणीतरी प्रतीक्षाने काहीतरी नवीन बिझनेस स्टार्ट केला आणि तिने त्या बिझनेसची इन्फॉर्मेशन मला टाईप करून पाठवली किंवा एखादं तिचा फॉर्मॅट बनवून तिने मला सेंड केलंय. सो वेन आय एम रीडिंग अबाउट इट, इफ इट इज रिगार्डिंग सम मशिनरीज और समथिंग अँड ऑल, फर्स्ट क्वेश्चन माझ्या डोक्यात येणार आहे की माझा काय संबंध. राईट. मी लेक्चरर आहे, मी टीचिंग करते, मी सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे, मी हे घेते, मशीनचा माझा काय दूर दूरपर्यंत संबंध. तर त्याच्यात तिने काही गोष्टी लिहिताना जेव्हा ती मला पाठवते जी मी त्या फील्डची नाहीये त्यावेळेस तिने कुठेतरी इदर इन द मेल और इन दॅट लेटर शी हॅज टू मेन्शन व्हाय इट इज इम्पॉर्टंट फॉर मी. राईट. बिकॉज देन इनडायरेक्टली शी इज आन्सरिंग माय क्वेश्चन्स की वाय आय शुड रीड इट. बरोबर. सो ज्या गोष्टीला आपला कनेक्टच नाही त्या गोष्टी वाचण्याची मी तसदीच घेणार नाही नॅचरली. राईट. सो पर्पज काही असू शकतं. शी मस्ट हॅव पुट त्याच्यामध्ये एखादं तिने अशी टेक्नॉलॉजी काढली आहे जी मला टीचिंग साठी ऍडव्हान्टेजेस असू शकते किंवा ऍडव्हान्स माझं इझी करू शकते गोष्टी. किंवा तिचं एकच मत आहे की मॅम तुमच्या कनेक्ट मध्ये जे कोण ह्या अशाशी रिलेटेड लोक असतील त्यांना प्लीज ह्या गोष्टी फॉरवर्ड करा आणि माझा मेसेज पुढेपर्यंत पोहोचवा. So there could be any purpose why she is doing that. So she has to clarify it, right? So you have to provide the answer. So whenever you are writing an email to your client or you have to write about your product or anything in any kind of writing, you have to always seek, you have to make it clear why this thing is being written and why they have to read it, what are the benefits they are going to get out of it. So you have to keep it simple with no difficult words. You have to write to the point and you have to try to answer their questions, what they will feel. राईट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एम्पथी प्रॅक्टिस करायची इथे. त्यांच्या जागेवर बसून विचार करायचा की त्यांनी जर माझं हे वाचलं तर ते काय विचार करतील आणि मग त्यांच्या डोक्यात काय क्वेश्चन्स येऊ शकतात. सो ट्राय टू आन्सर देम इन युअर रायटिंग. use bullet points. Right. It is good to use bullet points whenever. So for example, if you are writing about something, तुमच्या क्लायंट सोबत तुमच्या डिस्कशन्स रिलेटेड तुमचं काहीतरी तुम्ही लिहिताय किंवा एक्झाम्पल घ्या तुमची एखादी मीटिंग झाली ऑफिसमध्ये आणि तुम्हाला मिनिट्स ऑफ मीटिंग लिहायला सांगितलं होतं अँड नाव यू नो what the discussions are done. Now imagine if this responsibility is given to somebody else, like suppose it is given to uh, ऋतुजा. ओके. सो ऋतुजाला सपोज ही रेस्पॉन्सिबिलिटी दिली की तू जायचं ऋतुजा आणि मिनिट्स ऑफ मीटिंग लिहायचे. आता ऋतुजाने मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिले पण तिने जेव्हा ते टाईप केले ईमेल वरती किंवा एखाद्या वर्ड फाईलवर आणि ती जेव्हा सगळ्यांना पाठवणार आहे तेव्हा तिने त्याला पूर्ण एका पॅरेग्राफ मध्ये लिहून टाकलं.
की आपण टुडे वी हॅड अ मीटिंग ॲट दिस प्लेस ॲट दिस टाइम, सो देअर फॉलोइंग वॉज द डिस्कशन, आणि फॉलोइंग डिस्कशनला तिने बुलेट्स दिले नाही, नंबरिंग दिलं नाही, नुसतं सेंटेन्सेसवर सेंटेन्स सेंटेन्सेसवर सेंटेन्स लिहिलं, तर ते तुम्हाला वाचायला परत किती अवघड जाईल इमॅजिन करा, किंवा तुमचा टाइम खूप जाणार आहे ते वाचण्यामध्ये. राईट. सो नॅचरली एक फीडबॅक येणार आहे की यार हिला लिहायचं कसं पण माहित नाही, नॅचरली होणार आहे. सो हिअर वेन यू हॅव लॉट ऑफ पॉइंट्स टू से, you have to always use bullets. Bullets will help to just focus on the important thing, and that will help others to remember what was the important thing that you wanted to say. So using bullets in the writing is very important thing, not compulsory, but yes, you have to use whenever it is required. इझी टू रीड अ लिस्ट वाचणं खूप सोपं जातं दॅन यू राईट इट इन अ पॅरेग्राफ, बिकॉज पॅरेग्राफ सगळा रिकॉल करायला त्रास होतो. लिस्ट आपल्या लगेच लक्षात जाते. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीचं ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला नोटबुक मध्ये जर सॉरी टेक्स्टबुक्स मध्ये जर तुम्हाला दिलं की व्हॉट इज ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ सॉफ्ट स्किल्स फॉर एक्झाम्पल, तर ऍडव्हान्टेजेस लिहिताना जर मी सगळे ऍडव्हान्टेजेस एका पॅरेग्राफ मध्ये लिहून दिले तुम्हाला, तर तुम्हाला ते ऍडव्हान्टेजेस रिकॉल करून अंडरस्टँड करायला प्रॉब्लेम होणार आहे. बट बट जर त्याचे मी बुलेट्स टाकली किंवा नंबरिंग दिलं, तर नॅचरली इट विल बी इझी फॉर यू टू रिकॉल. हा नंबर एक, हा पाच होते बरं का, पाच ऍडव्हान्टेजेस होते, त्यातले ऍटलीस्ट तीन तरी माझ्या लक्षात राहायला पाहिजे. सो नाव यू आर रिमेंबरिंग इट इन अ व्हेरी इझी वे. सो असा त्याचा फरक पडतो. आणि तो माझा सकाळी बघ तू ग्रे शर्ट हे केलेला, सॉरी ग्रीन शर्ट, तो कुठे हाफ येल्लो सारखा होता तो, अरे तू त्या ह्याच्यावर बॅग वर पडलेला तो धुवायला. नेक्स्ट इज WIFM, दॅट इज व्हॉट्स इन इट फॉर मी. म्हणजे हेच मी तुम्हाला जे प्रोव्हाइड अँसर्स म्हटलं ना, की हे एक कुठल्याही रायटिंग मध्ये समोरच्याचा विचार करायचा की त्याला ह्यातनं काय मिळणार आहे. राईट. सो व्हॉट एव्हर यू आर रायटिंग, इट हॅज टू अड्रेस सम important things to others. He should feel like there is some important हॅलो, ऑडिबल. Yes, ma'am. ओके, सॉरी हा, माझं कनेक्शनच मध्येच गेलं त्याच्यामुळे आय गॉट द मेसेज की कनेक्शन इज गॉन, आणि मी हॅलो हॅलो करत बसले. सो रायटिंगच्या वेळेला, सो आता इथून पुढे जेव्हा तुम्ही एखादं ईमेल लिहाल किंवा एखादा तुम्ही काही तुमच्या आता काही जॉब करताय तुम्ही लोक, सो तुम्ही कुठेही कसंही कुठल्याही प्रकारचं रायटिंग कराल ना, ऑलवेज थिंक की वेदर आय एम answering the question of others or I'm giving some information to that person or not. So that will help you to train yourself to answer this type of question. WIFM म्हणजे what's in it for me. म्हणजे हे वाचणाऱ्याच्या दृष्टिकोनात नाही, की वेन दॅट अदर पर्सन इज रीडिंग युअर मेसेज, ही इज ऑलवेज थिंकिंग व्हॉट इज देअर दॅट आय शुड अंडरस्टँड फ्रॉम दिस मेसेज. इज इट समथिंग रिलेटेड टू मी, इज इट समथिंग आय हॅव टू अंडरस्टँड अँड डू समथिंग अबाउट इट. So they will always think in that way,
and then only they will give the action what is required. So you have to, your writing should provoke it, then only you will get the desired action on that particular thing. So you have to be very clear while writing these things. So हे एक आहे. फिफ्थ रूल आहे तो तुमचा, डोंट गेट बॉग डाऊन. बॉकडाऊन म्हणजे यू हॅव टू स्टिक टू द पॉइंट. डोंट गेट बॉगिंग म्हणजे कसं की खूप अननेसेसरी कॉन्टेंट ऍड करायची, किंवा एखादी गाडी कशी चिखलामध्ये स्टक होते, सो दॅट इज कॉल्ड बॉगिंग डाऊन. सो यू शुड नॉट गेट स्टक to that particular thing. You should know what you want to say. Okay, and express one point at a time. So never try to write too many things at one time, राईट. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठे फॉर एक्झाम्पल बघा, तर कुठल्या तरी इव्हेंटला तुम्हाला तुमच्या फ्रेंडला बोलवायचंय आणि तुम्ही त्याला सांगताय की ऐक ना, त्या फ्रेंडला म्हणताय की इव्हेंट ना या इथे इथे आहे, कॅम्प मध्ये या एरियामध्ये तुला यायचंय, तिथून ना एक काम कर, राईट घे. राईटला आलं की कॉर्नरला तुला एक बिल्डिंग दिसेल, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला तुला यायचंय. तिथं आल्यानंतर ना तू तिथल्या ह्याला विचार वगैरे असं, आणि ऐक ना, येता येताना मधनच रोड मधनं हे घेऊन ये, मला हे लागणार आहे ना. इफ यू आर टेलिंग सो मेनी थिंग्स ऍट सेम टाइम, डू यू थिंक दॅट पर्सन इज गोइंग टू रिमेंबर? हे बोलायचं झालं. सेम थिंग इज इन द रायटिंग. इफ यू स्टार्ट मेन्शनिंग लॉट ऑफ थिंग्स ऍट सेम टाइम, देन द पर्सन वाईल रीडिंग गेट्स कन्फ्युज. कारण तो एका पॉइंटवर फोकस करत असतो, तो पॉइंट मेमोराइज करण्याचा प्रयत्न करत असतो, की तुम्ही दुसरं काहीतरी टाकता, लगेच तिसरं काहीतरी टाकता. सो रूल्स रेग्युलेशन्स लिहिताना, एखाद्या कंपनीचे नॉर्म्स लिहिताना, एखाद्या गोष्टींना स्ट्रिक्टली तुमच्या इथं काय तुम्ही फॉलो केलं पाहिजे हे लिहिताना, okay. So while writing, you have to be sure that you are stick to the main point and you are expressing one after another. So असं जेव्हा बोलताना कन्फ्युजन होऊ शकतं ना, तेव्हा नॅचरली रायटिंग मध्ये पण कन्फ्युजन होतं. सो मेन्शन वन थिंग ऍट अ टाइम, सो दॅट. Ma'am, sorry to interrupt you. Ma'am, the voice is little bit slow. नाव, अरे माझ्या इथे इलेक्ट्रिसिटी गेली आहे. Ma'am, now it's okay. इट इज ओके. या Yes, ma'am. आता परत कट झालं ना, लाईटच गेली. आय हॅव जस्ट कनेक्टेड इट फ्रॉम मोबाईल. ओके, सो होप इट वर्क्स. Okay, so now it is okay. Can you hear? Yes, ma'am. Okay, okay. If you don't hear, please And tell me, okay? Sure, So ma'am. this is how you will be expressing one point at a time, okay? So sixth rule is call to action. So that means what reply or what is the reaction that you are expecting. I mean, what is the action you expect when somebody is reading what you have written? Like for example, if you have written some persuasive letter, if you are trying to persuade something through letter writing about your जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या तुमच्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही माहिती देताय, और यू आर गिव्हिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग, यू आर ऍडव्हर्टायझिंग समथिंग, हे सगळं पर्स्युएसिव्ह रायटिंग आहे, जिथे तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करायला बघताय. तर नॅचरली तुम्हाला त्याचं एंड रिझल्ट काय पाहिजे, की दे शुड बी कमिंग अँड कॉलिंग यू, they should be approaching you asking more about that product, or they should be showing their interest in buying that. Similar is when you are doing job application, when you are writing a job application letter,
letter, right? So there, or you are writing an email to HR regarding the opening. So what is your expectation? That she should reply with your, she should be doing arrangements for your interviews and all. So आपलं रायटिंग असं पाहिजे की त्याच्यामुळे आपल्याला कॉल ऑफ ऍक्शन, म्हणजे तुम्हाला समोरच्याकडनं एक्सपेक्टेड रिझल्ट आलेले पाहिजे. जर ते आले नाही तर कुठेतरी समजायचं की तुमच्या रायटिंग मध्ये सुद्धा काहीतरी फ्लॉज राहिलेले असू शकतात. मे बी इट वॉज नॉट दॅट convincing that other person when he was reading, he didn't understood what exactly you wanted to say. To make sure that we keep our customers coming back, this could be the conclusion after giving rules to letter of employees. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं लेटर देता एम्प्लॉईजला की त्यांनी कसं कसं रूल्स फॉलो करायचे, कसं कसं कस्टमरशी बोललं पाहिजे, कसं कसं त्यांनी प्रोडक्ट्स बद्दल सांगायला पाहिजे, तर एंडला हे मेन्शन करणं खूप गरज आहे की आपल्याला कस्टमर्स लूज करून चालणार नाही. वी नीड टू हॅव कस्टमर्स, दे शुड कम बॅक अगेन टू आवर स्टोअर. ह्याच्यातनं काय होतं, तुम्हाला त्यातनं आउटपुट काय पाहिजे हे तुम्ही क्लिअर करताय त्या ह्याच्यातनं. सो युअर रायटिंग हॅज टू बी इन दॅट वे. सो जॉब ऍप्लिकेशनचं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा की त्याच्यामधनं तुम्हाला जर डिझायर रिझल्ट आहे की एचआरने तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, एचआरने तुम्हाला येऊन तुमचे इंटरव्ह्यूज अरेंज केले पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. Next is edit. This is very important thing. So whenever you write something, always make sure that you are editing it. म्हणजे काय, बऱ्याचदा कसं होतं, आपण लिहितो and at one goes लिहून ते सगळं तसंच लगेच सेंड करून देतो, पण आपण परत वाचायची तसदी घेत नाही. बऱ्याचदा तुम्हाला सांगते मी, रायटिंग करताना काय होतं माहिती, जेव्हा तुम्ही इनिशियली एखादी गोष्ट स्टार्ट करता राईट करायला, तेव्हा तुम्ही कन्फ्युज्ड असता. That time you are not clear what exactly you want to pen down, what exactly are the things you want to mention. When you start writing slowly तुम्हाला क्लॅरिटी येते आणि मग तुमचं एक प्रॉपर रायटिंग सुरू होऊन जातं. कुठलंही असू द्या, ईमेल असू दे, क्लायंटला काही लिहायचंय तर, किंवा एखादं मोठं काही रायटिंग असू दे. So when you edit it, when you read it, when you take a time and again go through it, it will give you a time to understand whether your writing is giving the same meaning that you are expecting. आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही त्याला परत एडिट करता, कारण परत वाचताना तुम्हालाच कळतं की मी काहीतरी चुकीचं सेंटेन्स लिहिलंय, मी काहीतरी खूपच लेंदी सेंटेन्स लिहिलंय, मी काहीतरी अदर वेनी ह्या सेंटेन्सचा अर्थ होऊ शकतो असं काहीतरी लिहून ठेवलंय, आणि मग तुम्ही त्याला करेक्ट करत जाता. किंवा मी अननेसेसरी गोष्टी खूप लिहिल्यात स्टार्टिंगला, त्या मी डिलीटच करून टाकतो. सो हे नॅचरली होतं, पण ह्याच्यासाठी आपण थांबून एकदा. सो ही ना प्रॅक्टिस एक खूप चांगली आहे की यू शुड बी एबल टू, यू शुड ऑलवेज रीड. जसं आपण एक्झाम्सला आपल्याला लहानपणापासून सांगतात बघा की शेवटचे 10 मिनिटं तुमचा पेपर संपवा, आणि पेपर संपल्यानंतर शेवटचे 10 मिनिटं परत एकदा सगळा आन्सर पेपर वाचून काढा की कुठला प्रश्न सुटला नाही ना, चुकून तुम्ही आन्सर मध्ये काही चुकीचं लिहिलं नाही ना, कुठे डायग्राम काढायचा राहिला नाही ना. सो त्या 10 मिनिटात तुम्ही त्या गोष्टी अटेम्प्ट करू शकता. सेम लॉजिक इथे एडिटला, की तुम्ही लिहून झाल्यानंतर सेंड करायच्या आधी एकदा थांबा, परत एकदा वाचा आणि त्याच्यात जे रिक्वायर्ड करेक्शन्स आहेत ते करा. बऱ्याचदा स्पेलिंग एरर्स होतात, बऱ्याचदा पॅरेग्राफ चुकून जातो, बऱ्याचदा वर खाली लिहिल्या जातात गोष्टी. सो ह्या सगळ्या तुम्ही छानपैकी एडिट करू शकता आणि तुमचं एक चांगलं रेप्युटेशन आणि इम्प्रेशन मेंटेन करू शकता. ओके. सो डज इट गिव्ह ऑफ द इम्प्रेशन आय वॉन्ट टू गिव्ह इट टू गिव्ह, म्हणजे मी लिहिलेलं आहे ते चांगलं लिहिलं गेलंय ना, का त्याच्याने माझं इम्प्रेशन खराब होणार आहे. इज देअर समथिंग दॅट कॅन बी मिसइंटरप्रिटेड, माझ्या लिहिण्याचा टोन तर चुकला नाही ना, माझ्या लिहिण्याचा काही अर्थ तर चुकला नाही ना, त्याच्यामुळे समोरच्याचा गैरसमज तर होणार नाही ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचार करायला तेव्हाच वेळ मिळतो जेव्हा तुम्ही त्याला परत एकदा एडिट करायला घेता. Otherwise, you just send it the way you have written, and then it is all depending upon the reader how he is going to think about it. So हा 7th rule येतो त्याचा की this is how you should follow the things. Okay. Now 8th rule is spell check. So whenever you are writing, go through a spell check. Now this is automatically nowadays done even in the email and also on the Word document. But if you are writing something in Excel, because I have seen most of the commerce students have got this habit that most of the time they write everything in Excel.
And एक्सेलचा हा ड्रॉबॅक आहे की इट इज नॉट गिविंग यू एनी स्पेल चेक्स, राईट. म्हणून बऱ्याच कॉमर्सच्या मुलांचं मी ऑब्झर्व केलंय की त्यांच्या स्पेलिंगच्या चुका कधीच रेक्टिफाय होत नाही, त्या तशाच चुका करत राहतात. कारण ते त्यांना ना एखादं लेटर ड्राफ्ट कर म्हटलं की ते एक्सेल मध्ये करतात. त्यांना एखादं डॉक्युमेंट तयार करा म्हटलं की ते एक्सेल मध्ये, इतके ते एक्सेलला यूज टू झालेले आहेत लोक. पण एक्सेलचा ड्रॉबॅक आहे. जसं आम्ही सायन्स बॅकग्राऊंडची मुलं असतात ना, त्यांना वर्डची जास्त सवय असते, पण वर्ड मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इंडिकेट होतात प्रेझेंटेशन मध्ये, वर्ड मध्ये, ईमेल मध्ये. इफ यू मेक अ स्पेलिंग मिस्टेक देर विल बी अ रेड लाईन, आणि त्याच्या खाली एक रेड लाईन येते. ती रेड लाईन आली म्हणजे समजायचं की आपलं स्पेलिंग चुकलंय. सो तुम्ही त्याला राईट क्लिक दिला की तुमचं स्पेलिंग करेक्शन होतं. आणि जर ब्लू लाईन आली तर तुमचं ग्रामर चुकलं, कुठेतरी कॉमा राहिलाय, कुठेतरी ग्रामॅटिकल काहीतरी एरर राहिलाय. सो तो तुम्ही परत एकदा रिचेक करून घ्यायचा तुमच्या ह्याच्यामध्ये. तर sometimes grammar check is okay, but spell check has to be corrected. You have to write the correct spelling. नाहीतर कसं होतं, टाईप करता करता, कारण आता काही लेटर रायटिंग कोणी हाताने लिहित बसत नाही. इवन इफ यू आर रायटिंग अ लेटर यू विल ड्राफ्ट इट ऑन अ वर्ड फाईल, राईट. सो वाईल टायपिंग इट पे लिहायच्या ऐवजी स्पे होतं, चुकून पीच्या शेजारी एस टाईप केला जातो आणि तो तसाच राहतो. किंवा कधी कधी चुकून आपला हात पडतो ना, एस्पेशली मोबाईल वर होतं बघा, ते XYZ असं काहीतरी रॅन्डम वर्ड्स मध्येच ऍड झालेले असतात आणि आपल्याला माहितच नसतं की असं काहीतरी ऍड झालंय. अँड इमॅजिन इफ दिस थिंग यू आर सेंडिंग टू युअर कस्टमर्स ऑर टू युअर क्लायंट, दे आर थिंकिंग 10 टाइम्स की हे काय कोडवर्ड आहे का काय का काय का ह्याचा कशाचा तरी फुल फॉर्म टाकलाय का काय. सो दिस कॅन क्रिएट अ बॅड इम्प्रेशन. सो ऑलवेज गो फॉर अ स्पेल चेक. नाईन्थ रूल इज टेक 5 बिफोर हिटिंग सेंड. ह्याचा अर्थ काय की एडिटिंग नाहीये की शांत बसून परत वाचा असं नाहीये. कधी पण कुठलाही मेल लिहायच्या आधी स्वतःला काम आणि कंपोज ठेवा, राईट. कुठलीही गोष्ट हश हश मध्ये, रश रश मध्ये किंवा अर्जन्सी मध्ये करायला जाऊ नका. बऱ्याचदा आपण रॉंग मेसेजेस त्याच्यातनं सेंड करू शकतो, कारण आपल्या रायटिंगचं टोनिंग कधी कधी चेंज होतं. So always take 5 minutes before you are sending. So once you have drafted the email, sit for 5 minutes. In that time, you can read it once again, and then when you are तुम्ही शांत झाले, when you are quiet from your mind and thinking, then think about the mail and then send it. राईट. ही प्रॅक्टिस आणा तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये. कारण ह्याचा ना खूप जास्त उपयोग होतो जेव्हा तुम्हाला एखादा अँग्री कस्टमरचा रिप्लाय आलाय किंवा एखाद्या रूड मेसेज आलाय आणि त्याला तुम्ही रिप्लाय करताय, right. So you can't be rude because you have received a rude messages. If they are your customer or if they are your client, you have to be soft spoken, right. त्यांनी ते चिडून काही बोलले म्हणून आपण चिडून लगेच त्यांना आरेला कार्य करायचं, तुझा तर माझा करायचं लगेच, असं नाही. आपल्याला आपलं काम आणि कंपोज तरी सुद्धा मेंटेन ठेवता आलं पाहिजे. जसं बोलताना ठेवायचं तसंच रायटिंग, आणि रायटिंग मध्ये तर 100% ठेवायचं. बिकॉज writing is used as an evidence otherwise. It is being shown to others to see what you have written. So always you have to be careful for that. आपण ईमेल मध्ये बघितलं होतं हे की रायटिंगचा हा ऍडव्हान्टेज असतो की त्याला ऍज अ प्रूफ तुम्ही कायम तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. सो ही एक प्रॅक्टिस तुमच्यामध्ये आणा. एक एडिटिंगची प्रॅक्टिस की शांत बसून परत एकदा वाचायचा, आणि दुसरं हे की कुठलंही सेंड बटन दाबण्याआधी एक 5 मिनिट शांतपणे बसून विचार करून मगच सेंड करायचा, की हे वर्थ आहे का लिहिणं, मी करायला पाहिजे की नाही, हे असं की नाही. कारण रागाच्या भरात घेतलेले डिसिजन्स मेजॉरिटी टाइम चुकीचे असतात, लक्षात ठेवा. मेजॉरिटी टाइम दे आर नेवर, मोस्ट ऑफ द टाइम दे आर नेवर करेक्ट. सो always think about it, and this is mainly because in professional life now these things happen in whichever field you go, even in the teaching field like what I am doing. ह्या त्यात सुद्धा ह्या गोष्टी होत राहतात. Because when you are working with many people, there will be clashes, there will be cold wars, there will be misunderstanding, but then we have to always maintain our calm and composure. So this should be reflected. And the last rule is follow, right. You can follow whatever you have written. If you are expecting some replies, then you can call or you can message or you can write another follow-up message to them. So these are all
10 rules of writing. So हे रूल्सचा पहिला पॉइंट होता तुमचा. So one by one, know what you want to say before you write. So think and write. So you should know what you want to express. Second is keep it simple. Whatever you are writing, it has to be simple, which is readable and understandable. Third, try to use bullets if there are a lot of things you want to explain. Then what is in it for me has to be answered. That is, your reader should always feel like there is some information related to that person. So he is getting some information. Fifth rule is don't get bogged down. Means don't get carried away. You have to stick to your point and express whatever is being said continuously the same thing. Don't say one point this way and the other point that way. म्हणजे एकदा एका पॉइंटवर बोलतोय सेकंड पॅरेग्राफ मध्ये मध्येच दुसऱ्याच काहीतरी गोष्टीवर डिस्कशन सुरू झालं असं नका लिहू. कॉल टू ऍक्शन. So here, whatever results you are expecting, your writing should be in that way so that you will get the results. And if you are writing something, mention at the end why it is important and what kind of results you are expecting from it. Okay. Edit. You have to go back and read once before you are sending it so that you can make the required corrections. Spelling check is required. Take 5 minutes before hitting the send. So you have to take 5 minutes to become calm and composed, especially when you are handling with the rude and angry customers. And last one is the follow. So you have to always do the follow. So this was the first point, that is what are the rules of the writing. Second point that they have mentioned in your syllabus was adaptation and selection of word. Now these are very simple thing. Adaptation म्हणजे काय? Clear writing begins with adapting the message to the context of reader. म्हणजे जसं आपण पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, इफ यू रिमेंबर, की तुमचा ऑडियन्स कोण आहे, तुम्ही कोणासमोर काय प्रेझेंटेशन करणार आहे, ह्याच्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या पीपीटी स्लाइड वरती कॉन्टेंट टाकायला लागणार आहे. राईट. जर तुमच्या समोर तुमचे ज्युनियर्स येणार आहेत, एमबीए स्टुडंट, ज्यांना तुम्ही काहीतरी सांगणार आहे, तर तुमचं कॉन्टेंट खूप बेसिक असणार आहे. तेच तुम्ही जर तुमच्या टीचर्स समोर प्रेझेंटेशन करणार आहे तर तेव्हा कॉन्टेंट थोडा हायर असणार आहे. राईट. सो दॅट वे युअर कॉन्टेंट इज गोइंग टू चेंज डिपेंडिंग ऑन युअर ऑडियन्स. सेम थिंग इज इन द रायटिंग. That is called adaptation. That your writing should be adapted when you are writing it to that specific reader. For example, तुम्हाला मी सांगितलं फिनान्सच्या रिलेटेड मला एखादं आर्टिकल लिहून द्या. राईट. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं मला एखादं फिनान्स वरती आर्टिकल लिहा की फिनान्स काय असतं, त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्याच्यात काय काय करिअर ऑप्शन्स आहेत, काय पुढे जाऊन तुम्ही करू शकता. आता ही गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली की तुमचे ऑडियन्स स्कूलची मुलं आहेत जी 9-10 स्टँडर्डला आहेत, ज्यांच्यासाठी पुढे असा करिअर ऑप्शन असू शकतात, आपण त्यांना अवेअरनेस द्यायचा आहे. आणि सेम आपण तेच टायटल असलेलं मी कॉलेज स्टुडंट्सला पण देणार आहे, जे ऑलमोस्ट ग्रॅज्युएशन संपत आले आणि ज्यांना फिनान्स मध्ये इंटरेस्ट आहे. तर डू यू थिंक तुमचं कॉन्टेंट सेम राहणार आहे? स्कूलच्या मुलांना सांगायच्या वेळेला यू विल हॅव टू बी व्हेरी सिम्पल. राईट. यू विल हॅव टू पॉसिबली स्टार्ट विथ व्हॉट फिनान्स मीन्स. राईट. यू विल हॅव टू गिव्ह एक्झाम्पल ऑफ डे टू डे फिनान्सिंग, ह्याचे की घरात कसं पैशांचं मॅनेजमेंट होते, जे ते बघतात रोजच्या लाईफमध्ये. अँड देन यू विल बी एबल टू एक्सप्लेन. आणि ते असे एक्झाम्पल जर तुम्ही कॉलेजच्या मुलांना सांगत बसले ना, तर ते इंटरेस्ट सुद्धा दाखवणार नाही तुमचं ऐकण्यामध्ये. सो तिथे तुम्हाला थोडेसे मे बी शेअर मार्केट रिलेटेड एक्झाम्पल्स किंवा असे काही एक्झाम्पल्स किंवा एखादं एक्झाम्पल देऊन की तुम्हाला पॉकेट मनी एवढं दिलंय, मग तुम्ही कसं कसं त्याचं फिनान्सचं प्लॅन करणार, तुम्ही कसं कसं सेव्ह करणार, हे ऍडव्हान्समेंट तुम्ही त्यांना सांगू शकता. सो content is going to change. So when you are writing something and if you are expecting the results, you have to always think about the audience. That is called adaptation. So कोण वाचणार, राईट, आणि त्या पद्धतीने तुम्हाला रायटिंग करायचं आहे. मग आता ह्याच्यात ना सगळे क्रायटेरिया बसतात, म्हणजे सगळ्याला हे अडॅप्ट हे काय म्हणतो मॅच होता. म्हणजे मी एक्झाम्पल असं दिलं तर जरुरी नाही की अशाच ठिकाणी अडॅप्टेशन लागतं. अडॅप्टेशन तुम्हाला इव्हन साधं ईमेल लिहिताना पण लागतं.
आता तुम्ही ईमेल जर बॉसला लिहिताय तर तुमची लँग्वेज चेंज होते, सिलेक्शन ऑफ वर्ड्स चेंज होतात. तुम्हीच हाच मेल जर तुमच्या टीम लीडला लिहिताय तरी सुद्धा लँग्वेज चेंज होते, आणि हाच मेसेज जर तुम्ही तुमच्या कलिगला लिहिताय तर तुमची लँग्वेज चेंज होते. आणि जे जॉब करतात त्यांना हे व्हेरिएशन्स आरामात माहिती असते की हाऊ द थिंग्स विल चेंज, right? Even if you are keeping your boss in your CC or BCC, then to your language will change because तुम्हाला माहिती आहे ते वाचणार आहे हा मेल. तर जरी तो तुम्ही कॉलिगला पाठवत असला तुमच्या, तरी सुद्धा CC BCC आपले लीडर्स आहे म्हटलं की ऑटोमॅटिकली एक फॉर्मल आणि एकदम स्टुडियस लँग्वेज येते तिथे. सो त्याला अडॅप्टेशन म्हणतात, की तुम्ही कोण वाचणार आहे ह्याचं भान ठेवून लिहिताय, त्याला अडॅप्टेशन म्हणतात. तो टार्गेट रिसिव्हर ऑडियन्स, इथे एक एक्झाम्पल दिले त्यांनी की जर शेअर होल्डर्स तुमचे रिसिव्हर्स असतील आणि इन्व्हेस्टर्स असतील, तर शेअर होल्डर्सला कशामध्ये इंटरेस्ट असतो, कंपनीचं प्रॉफिट झालं का, मग आम्हाला बोनस मिळणार का, आम्हाला डिव्हिडंड मिळणार का, शेअर प्राइस वरती जाणार का. सो तुम्ही त्यांना सांगताना फक्त एवढ्याच गोष्टी फोकस करून सांगणार आहे. तुम्ही बाकी सगळं सांगत नाही बसणार, कंपनी खूप इश्यूतनं गेली, आम्हाला खूप लोन घ्यायला लागलंय, आम्हाला खूप हे झालंय. नो, बिकॉज दॅट इज नॉट समथिंग दे वॉन्ट टू हिअर or read. They want to read whether company is going to get good profit in the future, whether they are going to get good dividend, whether they are going to see a good growth in their share prices, so they are happy, right? Similarly, if you keep saying these things to investor, they are okay, they will be fine, but that is not something they are interested in, right? Investors will say how the expansions are planned, how my investment is going to be worth, right? What kind of returns I will be getting on my investment. म्हणजे ऍज अ इन्व्हेस्टर्स तुमचे क्रायटेरिया चेंज होणार, आणि ऍज अ शेअर होल्डर तुमचे क्रायटेरिया चेंज होणार त्यांना रायटिंगच्या लेटरच्या. सो सिम्पल लॉजिक्स आहे. तर नेहमी हे लक्षात ठेवा, लिहिताना कायम विचार करायचा की माझं हे वाचणार कोण आहे, राईट? जसं एक्झाम्पल सांगते, एकदा शशी थरूरची मुलाखत आपल्या यांनी घेतली होती, सुधा मूर्तींनी. म्हणजे सुधा मूर्तींचं एक बुक लॉन्च होणार होतं आणि त्या लॉन्चिंगच्या ह्याला अँकर म्हणून शशी थरूर होते. तर सुधा मूर्तींना माहित नव्हतं की ते शशी थरूर तिथे अँकर आहेत म्हणून. जेव्हा त्यांनी पाहिलं त्या खूप सरप्राईज झाल्या आणि थोड्याशा त्या एम्बॅरेस्ड पण झाल्या. तर त्या काय म्हटल्या त्या शशी थरूरला की शशी थरूर म्हणे की तुम्हाला कसं वाटतं हे बुक लिहून वगैरे असं. तर त्या काय म्हटल्या माहितीये, त्यामुळे की सी, माझ्या बुक लिहिण्यामागचं एक हे की माझ्या बुक मधलं जे काही मी एक्सपिरियन्सेस लिहिले किंवा जे काही मी स्टोरीज लिहिते ज्याच्यातनं मला लेसन्स मिळतात, ते शाळेतल्या मुलापासून मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना कळावं आणि सगळ्यांनी त्याच्यातनं काहीतरी शिकावं, हे माझं त्याच्या मागचं पर्पज आहे, राईट? तर त्या म्हणे की मला माहितीये, पण माझं पुस्तक तुझ्यासाठी म्हणजे असं एखाद्या केजीतल्या मुलाला काहीतरी तू वाचून दाखवल्यासारखं वाटत असेल, कारण द वे यू यूज द वर्ड्स अँड युअर व्होकॅबलरी इज, आय डोंट स्टँड एनिवेअर, त्या म्हटल्या. आणि इवन तू कधी कधी बोलतो तर मला तुझं भाषण ऐकताना पण एक डिक्शनरी घेऊन बसायला लागतं, कारण बरेच वर्ड्स मला पण माहित नसतात तू जे वापरतोस ते. असं त्या डिरेक्टली म्हटल्या होत्या. पण व्हॉट इज टू लर्न फ्रॉम दिस, राईट? शशी थरूरनी जर असं बुक लिहिलं तर किती जण वाचतील, right? Those who are very craving for new words, and those who are really his fans, and those who really have good command on English will be his favorite people, right? No school student, no such person who is not that good in English is going to go and take that effort of reading his book and looking for every sentence. There will be some word which you have to go and look in the dictionary, आणि ह्याच्यामुळे तुमची कनेक्टिव्हिटी तुटते त्या वाचण्याची. You don't understand what exactly is written. So they are not going to prefer such kind of reading. सो ह्या सिम्पल लॉजिक्स लक्षात ठेवा. सो दरवेळेस हे असं काहीतरी करणं लॉजिकल असतं असं नाहीये. इट डिपेंड्स ऑन ऑडियन्स. If you are presenting something in front of your foreign clients, especially if they are Americans or native English speakers, then you can use a bit hi-fi English words. Even if you go and speak in front of Europeans, they are also not that familiar with English, right? Europe मध्ये तर तुम्हाला माहित असेल की they have their own languages, आणि ते इंग्लिश अगदी थर्ड फोर्थ लँग्वेज म्हणून शिकतात.
जस्ट एक कम्युनिकेशनची लँग्वेज आहे म्हणून, पण त्यांचे सगळे एज्युकेशन, त्यांचं डे टू डे कम्युनिकेशन सगळं त्यांच्या त्यांच्या युरोपियन लँग्वेजेस मध्ये होत असतं. सो they are not that used to English. So even if there also you try to use very difficult words, now they also don't know so many times. So uh, understand these ground realities and then only. So what is your motto? Even while speaking or while writing, your message should be reached to people. It is not to show you how command on English you have, or how your vocabulary is, or how difficult words you can use. हे दाखवायची जागा वेगळ्या आहेत. तिथं जाऊन तुम्ही कॉम्पिट करा, तिथं जाऊन तुम्ही तुमचं कॉम्पिटिशन्स मध्ये पार्टिसिपेशन करा. But when you are giving some message, when you are trying to pursue someone, you have to use a language that they understand, right? Use that simple English. Now selection of words जो दुसरा point आहे त्याच्यामध्ये, it means that you have to use simple and familiar words. कारण आर्ग्युमेंट काय होते माहितीये का, दोज आर गुड इन इंग्लिश, जसं फनी आहे किंवा आणखीन कोण तुमच्यातले जे इंग्लिश चांगले बोलतात, त्यांना सगळ्यांना एक असतं की मग मॅडम आम्ही अवघड वर्ड्स वापरायचेच नाही का, मग आम्ही एकदम सिम्पल सिम्पल वर्ड्स वापरत बसायचे का, मग ते क्रिएटिव्ह आणि इम्प्रेसिव्ह कसं वाटेल. तर व्हॉट डज इट मीन इज यूज फॅमिलियर वर्ड्स. The meaning of do not use difficult words means use familiar words. Use those words which are known to others, which people know and they have heard it, and they can relate it to what you are trying to say and make useful meaning out of the sentences. So that is the purpose of saying you do not use difficult words. That doesn't mean you don't have to show your caliber or you don't have to show your writing skills, but keep it to the minimum. Appropriate technical words. If you are writing some email to your office people or your client, you can use your technical word, but they have to be appropriate. Abbreviations, they have to be appropriate. Everybody must know those abbreviations. बऱ्याच असं असतं की तुमच्या ऑफिसमध्ये काही काही असे टिपिकल ॲब्रिव्हेशन्स तुम्ही यूज करत असता एकमेकांना वापरायला, एक गोष्टी सांगायला, पण तुमच्या क्लायंटला किंवा बाहेरच्या लोकांना त्याचे मिनिंग माहित नाही, पण तुम्ही त्याला एवढे यूज टू झालेले असतात की यू कीप सेंडिंग दोज अब्रिव्हेशन्स इवन टू युअर क्लायंट्स, अँड देन दे आर कन्फ्युज्ड अबाउट, दे आर नॉट अंडरस्टँडिंग द ऍक्च्युअल concept. They do not use concrete words, so words should be used in a way that they should show a proper meaning, and no words that shows discrimination. Means डिस्क्रिमिनेटिव्ह वर्ड म्हणजे उगाच काहीतरी जेंडर वरती काहीतरी वर्ड्स यूज केले, किंवा तुम्ही कलर वरती यूज केले, किंवा एखाद्या कास्ट वरती रिलीजन वरती काही वर्ड्स यूज केले, तर याची काळजी घ्यायची. कारण रायटिंगचा एव्हिडन्स राहतो, एनीबडी कॅन यूज इट अगेन्स्ट यू. So you have to be very very careful. Remember this, especially when you are using social media also. लक्षात ठेवा, कधी कुठल्या गोष्टीवर कमेंट करायचं, काय करायचं, तर लगेच ऍक्शन्स होऊ शकतात. जसं एक्झाम्पल सांगते, आता मध्ये तुम्हाला माहित असेल, या सेकंड फेजच्या वेळेला आपल्या कोविडच्या, पिंपरी चिंचवडच्या एका हॉस्पिटलची न्यूज आली होती पेपर्स मध्ये की तिथल्या काही डॉक्टरनी एका लेडीला 1 का 1.5 लाख रुपयाला हे केलं होतं की तुला बेड अवेलेबल करून देतो. एक मिनिट, आर्यन दारला, तुम्हाला बेड अवेलेबल करून देतो, तुम्ही आम्हाला 1.5 लाख रुपये द्या म्हणून. आणि नंतर हे सगळं ओपन झालं होतं की त्यांनी असं लोकांना फसवून पैसे गोळा केले. ती न्यूज बरीच सगळीकडे पब्लिश झाली होती, फ्लॅश पण होत होती टीव्हीजवर वगैरे. तर माझ्या लिंक्डइन प्रोफाईलला मी त्याच्यावरती एक असंच आर्टिकल टाकलं, म्हणजे आय हॅव जस्ट रिटन सम ऑफ माय थॉट्स अँड देन आय हॅव अटॅच दॅट आर्टिकल टू दॅट. तर लगेच मी जेव्हा मेडिकल प्रोफेशन वरती काहीतरी लिहिलं आणि त्याचं ते आर्टिकल तिथे मी टाकलं ना, त्यावेळेस मला ते कुठलं तरी मोठं मेडिकल असोसिएशनच्या लोकांनी येऊन लगेच माझं प्रोफाईल व्हिजिट करून गेले होते. ते लगेच ते बघून गेले होते, पण मी इनअप्रोप्रिएट काहीच लिहिलं नव्हतं. मी त्याच्यात लिहिलं होतं की हे इतकं नोबल प्रोफेशन आहे आणि जस्ट बिकॉज ऑफ ग्रीड ऑफ सम ऑफ दिस पीपल ते सगळंच एंटायर प्रोफेशनला नावं ठेवली जातात वगैरे. सो दॅट इज वाय आय डिडंट गेट एनी ऍक्शन अबाउट इट. पण आजकाल असं होतं. So you all have to be very careful when you are writing about something in general. Okay.
वर्ड्स चूज आणि राईट डिरेक्शननी तो मेसेज जाणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर त्याच्यात काही अग्रेशन आणलं असतं ना मी माझ्या रायटिंग मध्ये, तर कदाचित ते असं त्यांनी घेतलं असतं की मी भडकवते लोकांना ह्या सगळ्याच्या अगेन्स्ट असं. सो दिस थिंग्स आर taken nowadays very seriously, so we have to be careful about it. सो इथे ना मी काही असे वर्ड्स टाकलेत मला जे नेटवरनं सापडलेत की लॉंग अनफॅमिलियर वर्ड्स अँड शॉर्ट फॅमिलियर वर्ड्स. So these are some words, maybe some of them are very general which we are keeping using it most of the time, but still they have given it as a long unfamiliar words like interrupt, त्याला शॉर्ट वर्ड हिंडर आहे, किंवा सुपरसीड म्हणजे रिप्लेस, विज्युअलाइज म्हणजे पिक्चर, व्हेरिफिकेशन म्हणजे प्रूफ, राईट. असे बरेच मला सापडले. आय जस्ट ट्राय टू पुट देम फॉर युअर नॉलेज की कशा टाईपचे अनफॅमिलियर वर्ड्स असतात आणि त्याला शॉर्ट वर्ड्स काय असतात जे लोकांना खूप जेन्युइनली माहिती आहे. जसं फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये काय घेऊ तुम्ही, ओके, ऍब्रिव्हिएट. ओके, आपण जर म्हटलं अब्रिव्हिएट द सेंटेन्स असं म्हटलं तर किती जणांना पटकन कळणार आहे की कन्साइज करा, शॉर्ट करा हे सांगितलंय. तेच मी म्हटलं शॉर्ट दिस सेंटेन्स की लगेच मेजॉरिटी क्राऊडला कळून जाणार आहे की सेंटेन्स छोटं करायला सांगितलंय मॅडमनी मला. सो दिस काइंड ऑफ वर्ड्स यू हॅव टू यूज वेन यू आर डीलिंग विथ दॅट काइंड ऑफ ऑडियन्स. तर तशाप्रमाणे तुम्ही हे करायचं. आता हे काही काही खूप कॉमन वर्ड्स आहेत, अप्रॉक्सिमेटली सगळ्यांना माहिती आहे, कन्सिडरेबल सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा जे लोक खूप इंग्लिशची फॅमिलियर नाहीये त्या लोकांना हे वर्ड सुद्धा डिफिकल्ट जातात. सो इफ दिस इज रिटन इन युअर सेंटेन्सेस दे आर नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट एक्झॅक्टली यू आर ट्राइंग टू से, राईट. सो असे काही मला वर्ड्स सापडलेले. दीज वेर सम वर्ड्स just for example. Okay, these are not only words, there are many words which are used, but these are some words I have found. एक पॉइंट होता masculine words म्हणून. Okay, this was term which I had never heard before, frankly speaking. So मी जेव्हा गुगल सर्च केला तेव्हा मला फारसं काही इन्फॉर्मेशन याच्यावर मिळाली नाही. पण एक PDF सापडली होती ज्याच्यामध्ये सगळ्या एक्झाम्पल्स वर फ्रॉम A to Z अल्फाबेट वरनं त्यांनी वेगवेगळ्या पॅरामीटर्स वर मॅस्क्युलाइन वर्ड्स काय असतात की ज्याच्यातनं कॉन्फिडेन्स, एक मॅनिश, हे अशा गोष्टी रिफ्लेक्ट होतात. ते वर्ड्सची एक पूर्ण लिस्टच बनवलेली मला PDF सापडली आहे. सो ती PDF मी तुम्हाला शेअर करून देते, तुम्हाला खूप उपयोग होईल त्याचा पुढे जाऊन पण. असं जसं फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्ह राहणं, एखाद्या गोष्टीत एखादं ऍक्टिव्ह असणं, खूप त्याच्यामध्ये तो खूप गुड असणं, खूप पुढे येऊन सगळं करणं, अशा गोष्टींना तुम्ही हे सगळे वर्ड्स वापरू शकता. अँड दे आर कॉल्ड ऑन मॅस्क्युलाइन वर्ड्स लाईक इफेक्टिव्ह, agile, energetic, dynamic, spirited, like contributing, enthusiastic, keen, engaged, influential. These are all common words, but they are called masculine words. Adventurous, if somebody is adventurous, to address him you can use this word: daring, intrepid, unafraid. Okay, aggression la energy, dynamism, zeal, right. He has got lot of, he is a dynamic, he has a dynamism, म्हणजे indirectly तुम्ही त्याच्या aggression बद्दल बोलताय किंवा त्याच्या zeal बद्दल बोलताय. Aggressive, right, he is energetic, bold. सो अशा टाईपचे ना हे वर्ड्स होते. सो काही वर्ड्स मी लिस्ट केले, पण नंतर मी बघितली तर त्यांनी A to Z पर्यंतची लिस्ट बनवलेली आहे एका PDF मध्ये. मे बी मी तुम्हाला ती PDF दाखवू शकते. Okay, can you see? Yes, ma'am. Oh, okay. So see, I've got this. हा, हेच आहे masculine words. हा एक PDF सापडला होता मला. And this was something very new for me also. म्हणजे मी पण फार या गोष्टींना कधी बघितलं नव्हतं. पण see, everything has got active, adventurous, aggression, नंतर ambition. Ambition साठी काही लिहायचं तर इथे वर्ड्स तुम्हाला सापडतील.
intention, goal, desire, motivation, eagerness, initiative. I mean, it depends on what content you are writing and how these words fit over there. But these are all called masculine words. असं त्यांनी हे ए पासून सुरू झालंय, त्यांनी भरपूर मोठी लिस्ट आहे ही. सी दे हॅव टेक इट टिल झेड. दिस इज सच अ गुड collection I felt. Yes. See. W पर्यंत XYZ च काही नसेल त्यांच्याकडे. सो हे असे वर्ड्स आहेत. वर्ड सिम्पलच आहेत, पण मॅस्क्युलाइन वर्ड्स यांना म्हणतात. ऍटलीस्ट हे तुमच्या vocabulary तरी ऍड होऊन जाईल. सो दीज आर कॉल्ड ऑल masculine words. So I will share you this file whenever I'll give you the entire PPT and all. So this was a point that was added in your syllabus, that use of masculine words. Means what? You have to use such type of words, right? Diligent, effective, right? आणि corporate मध्ये ना ही language असतेच, म्हणजे it has to be very effective, right? You have to show your dynamism. Then you are very enthusiastic, like that, he is very keen on everything, right? अशा टाइपचे वर्ड्स कम्युनिकेशनला खूप यूज करतात. सो that is the way you can just try out how you can use these words and all. So हे इथं मी काही जस्ट टाकले आणि बाकी ती लिस्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. ओके. सो नेक्स्ट टाइम वी विल स्टार्ट विथ अ रायटिंग विथ स्टाईल. रायटिंग विथ स्टाईल कसं करायचं असतं, रायटिंग करताना काय काय गोष्टी, आता हे रूल्स झाले आपले करून, पण आपल्याला आणखीन काय गोष्टींवरती फोकस ठेवला पाहिजे. पॅरेग्राफिंग कसं असतं, ग्रामरचा काय उपयोग असतो, हे सगळं विथ एक्झाम्पल्स वगैरे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. सो त्या गोष्टी आपण बघणार आहे. सो आज काय बघितले आपण, रूल्स फॉर गुड बिझनेस रायटिंग. रूल्स 10 रूल्स बघितले, विच इज इम्पॉर्टंट. दीज आर रिअली इम्पॉर्टंट, रिमेंबर. नंतर अडॅप्टेशन अँड सिलेक्शन ऑफ वर्ड्स. what is meaning of adaptation and how you should select the good words. So एवढा पॉइंट आपण आज क्लिअर केलेला आहे. सो नेक्स्ट टाइम आपण रायटिंग स्टाईल्स वरती फोकस करणार आहे. ओके, ऑन मंडे. ठीक आहे. Okay, ma'am. We'll stop here and everybody have a nice weekend, but don't go out and roam so much. Take care. Okay. See you all. Bye. Thank you, ma'am. Thank you so much. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you, ma'am.